अन्या अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 70. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मागील भागात मी तुझी आणि अविनाशची गुन्हेगार आहे, मला माफ कर, त्या तिचा हात घट्ट धरत म्हणाल्या. आजींचे हे बदललेले रूप पाहून बाकीचे सगळे स्तब्ध झाले. ते एकदा अन्याकडे तर एकदा आजीकडे पाहू लागले. आजी, तुम्ही असं का बोलताय? मान्य आहे, त्यावेळी तुम्ही मला कठोर शब्द सुनावले, पण त्यामागे तुमचं अविनाशवर प्रेम होतं. अन्याने त्यांच्या हातावर हलकंसं थोपटलं. नाही अन्या, मी स्वतः तिच्या कारस्थानाचा भाग झाले. मीच तुला अपमानित केलं, मीच अविनाशला दुखावलं. पण जेव्हा मला सत्य कळलं तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आजींनी तिचं बोलणं मध्येच थांबवलं. आई, तुम्ही हे काय बोलताय? तर आतापासून पुढे. प्रीतीचा आवाज हलकासा कंप पावत होता. समीराने कारस्थान केलं होतं, पण तीच तर तुम्हाला घरी घेऊन आली होती आणि तिनेच आम्हाला सांगितलं होतं की तुमची ही अवस्था अविनाश आणि अन्यामुळे झाली आहे. प्रीतीच्या आवाजात अजूनही त्या रात्रीची आठवणीची जखम होती. ती पुढे म्हणाली, समीरानेच आम्हाला सांगितलं होतं की अन्याने अविनाशला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि म्हणूनच तो तिच्याशी लग्न करायला आडेवेळे घेत होता. हे तुम्हाला समजल्यावर तुम्ही त्याला जाब विचारला आणि त्यानेच रागाच्या भरात तुम्हाला धक्का दिला. तुम्ही जमिनीवर पडलात आणि तुम्हाला लागलं तरी त्यांनी मागे वळूनही पाहिलं नाही. तो अन्याला घेऊन तिथून निघूनही गेला. हे सगळे आम्हाला समीरानेच सांगितलं होतं. प्रीतीच्या बोलण्याने घरात एक क्षणासाठी नीरव शांतता पसरली. त्या क्षणी शिखा समोर आली. तिच्या डोळ्यात समीराने निर्माण केलेल्या नात्यांमधील अंतराची वेदना दिसत होती. हो, आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी समीराचे बाबा घरी आले. त्यांनी डॅडींना खूप काही सुनावलं. त्यांचा संताप उफाळत होता. शिखाच्या डोळ्यात आठवणींची झळक होती. त्यांनी सांगितलं की समीराने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. जर तिला काही झालं तर ते डॅडींना आणि भाईला जबाबदार धरतील. त्यानंतर त्यांनी थेट आमच्या घराची असलेली मैत्री संपवली. जाताना ते एवढेच म्हणाले, आजपासून तुझी आणि माझी मैत्री तुटली. ती श्वास घेण्यासाठी थांबली. तिच्या मनात अजूनही त्या घटनांची जखम ताजी होती. ती पुढे म्हणाली. हे सगळं ऐकून बाबांना खूप धक्का बसला. त्यानंतर भाई घरी आला, पण तोही स्वतःमध्ये हरवलेला वाटत होता. त्याने काहीच उत्तर दिलं नाही. शिखाच्या डोळ्यात आता पाणी तरळू लागलं होतं. डॅडींना त्याचा हा शांतपणा सहन झाला नाही आणि त्यांनी त्याला घराबाहेर काढलं. भाईही काहीच न बोलता निघून गेला आणि त्यानंतर ती थोडी गप्प झाली. तिच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होती. त्या धक्क्याने बाबांना हृदयविकाराचा झटका आला आणि आमचं आनंदाने नांदलेलं असलेलं हे गोकुळ उद्ध्वस्त झालं. शिखाचा कंठ दाटून आलेला. तिला पुढचं काही बोलता आलं नाही. खोटं खोटं साप खोटं बोलली ती समीरा, माझ्यासोबतही आणि तुम्हा सगळ्यांसोबतही. आजी खुर्चीवरून ताडकन उठत बोलल्या. काय म्हणजे? यमुना, तुला काय म्हणायचं आहे? इतका वेळ शांतपणे सगळं ऐकत असलेले आजोबा पुढे होऊन बोलले. सांगते, सगळं सांगते. आजींनी बोलायला सुरुवात केली. त्या दिवशी समीराने मला अन्याविरुद्ध भडकवलं होतं. तिने सांगितलं की अन्या अशीच श्रीमंत मुलांना फसवते. तिच्यासोबत एक मुलगाही होता. त्याचं नाव काय बरं? हो, सम्राट. समीरा म्हणाली की याआधी अन्याने त्यालाही आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि त्याच्याकडून पैसे उकळले. पण जेव्हा त्याने तिला लग्नासाठी विचारलं तेव्हा तिने घरी जाऊन सांगितलं आणि तिच्या वडिलांनी थेट पोलिसांत तक्रार केली. त्यामुळे तो मुलगा तिच्यापासून दूर झाला. समीराने मला हेही सांगितलं की अविनाश जेव्हा तिच्या कॉलेजमध्ये लेक्चरसाठी गेला तेव्हा अन्याने मुद्दाम त्याच्याशी ओळख वाढवली. फोटो काढण्याच्या बहाण्याने तिने त्याच्याशी मैत्री केली आणि हळूहळू त्याला प्रेमात अडकवलं. अविनाश तिच्या प्रेमात इतका गुंतला की त्याने आपलं नाव बदलून तिच्या कॉलेजमध्ये पुन्हा शिकायला जाण्याचा निर्णय घेतला. त्याच दरम्यान तिने अविनाश व सम्राटमध्ये भांडण लावलं व अविनाशने त्याला मारहाण केली. इतकंच नाही तर समीरा व अविनाशच्या साखरपुड्याच्या आदल्या दिवशी
अविनाश तिला प्रपोज करणार आहे हे देखील समीराने मला सांगितलं. त्यामुळे मी त्या रात्री अन्याला व अविनाशला तिथे भेटायला गेली आणि अविनाश अन्याला खूप काही बोलले. पण तिच्या बोलण्यावरून मला जाणवलं की ती बिचारी तर अनभिज्ञ होती. तिला माहीतच नव्हतं की अवी या नावाने तिच्यासमोर असलेला मुलगा खरा अविनाश राज्याध्यक्ष आहे. ती तर अवी समजून त्याच्या प्रेमात पडली होती. समीराच्या शब्दांवर विश्वास ठेवून मी समजून घेतलं की अन्या अविनाशची फसवणूक करत आहे. पण सत्य वेगळंच होतं. खरं तर फसवणूक तिचीच झाली होती. समीराने इतक्या खुबीने हा खेळ रचला की शेवटी अन्या हे शहर सोडून निघून गेली आणि तिच्या जाण्यानंतर अविनाशही काही न बोलता दूर निघून गेला. त्या क्षणी मला जाणवलं की मी फार मोठी चूक करून बसली आहे आणि समीराच्या बोलण्यावर विश्वास ठेवणे माझा सर्वात मोठा मूर्खपणा ठरला. मी तिथून निघून घरी जायला लागले, पण बाहेरून ऐकू आलेला हसण्याचा आवाज मला ओळखीचा वाटला. तो आवाज कुठेतरी ऐकल्यासारखा होता. माझ्या पावलांनी नकळतच त्या दिशेला वळण घेतले तर ते दोघे होते. सम्राट आणि समीरा दोघेही खदखदून हसत होते. त्यांचा तो आनंदी आणि विजयी अवतार पाहिला. समीराने सम्राटला टाळी दिली आणि म्हणाली, तुला माहिती आहे सम्राट, किती सोपं होतं हे सगळं. आजींना आपल्या बोलण्यात इतक्या सहज अडकवलं की त्यांना कळलंच नाही की आपण त्यांना खेळवत आहोत. त्यांच्यासमोर इतक्या विश्वासाने बोललो की ते आपलं खरं रूप ओळखूच शकल्या नाहीत. सम्राट गालात हसत म्हणाला, आणि बघ, अविनाश आणि अन्या वेगळेही झाले. आपण जे करायचं ठरवलं होतं ते झालं. त्यांचं बोलणं ऐकून माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. काय म्हणाली? ही अविनाश आणि अन्या वेगळे झाले आणि हे दोघे त्याचा आनंद साजरा करत आहेत. आजी हताशपणे बोलल्या. खरं सांगू का सम्राट, लहानपणापासूनच मी अविनाशचा किती रागराग करते, पण सगळ्यांसमोर मला त्याच्याशी गोड बोलावं लागायचं. कधी माझे आईबाबांमुळे तर कधी आजींमुळे, पण मला त्याचा सहवासही नको वाटायचा. समीराच्या चेहऱ्यावर जुन्या कटू भाव होते. ती पुढे बोलू लागली. जेव्हा आजींनी आमच्या लग्नाची घोषणा केली तेव्हाच मी ठरवलं होतं हे लग्न होणारच नाही. मी नाही बोलणार होते, पण मला नंतर कळलं की अविनाशला अन्या आवडते आणि तो तिच्यासोबत खूप आनंदी आहे. म्हणूनच मी तिला त्याच्यापासून दूर केलं आणि तूही या खेळात माझ्यासोबत होतास. तसंही यात माझा स्वार्थ होताच. मला अन्या हवी होती आणि आता बघ, मी तिच्याशी लग्न करायला पूर्ण रिकामा आहे. सम्राटने समाधानाने मान डोलावली. माझ्या डोळ्यासमोर अंधार आला. हे सगळं, हा कट, अविनाश आणि अन्याच्या विरहाचा कारण समीरा आणि सम्राट होते. माझा श्वास अडकू लागला. मी तिथून निघण्याचा प्रयत्न करण्यात होते, पण तेवढ्यात कोण आहे तिथे? समीराचा आवाज आला. मी आहे, आणि तुमचे हे कपटी चेहरे पाहून मला धक्का बसला आहे समीरा. आजींचा आवाज कंप पावत होता. आजी, तुम्ही चुकीचं समजता, समीराने घाबरून बोलली. चुकून ऐकलं, पण खरं ऐकलं. तुमच्या ह्या कपट कारस्थानाचा पर्दाफाश मी अविनाशसमोर करणार, असं बोलून मी निघून जात होते. तेवढ्यात ते तुम्ही करू शकणार नाही, असं म्हणताच तिने मला अचानक जोरात ढकललं आणि पुढे काय झालं हे मला काहीच आठवत नाही. आजी एवढं बोलून शांत बसल्या. त्यांच्या शब्दांनी सगळ्यांच्या चेहऱ्यावर गोंधळ, पश्चाताप आणि रागाचे मिश्र भाव उमटले. हॉलमध्ये एक भीतीदायक शांतता पसरली होती. प्रत्येकजण आपल्या विचारात हरवला होता. अचानक त्या शांततेला भेदत एक टकटक आवाज घुमला. जणू कोणी काठीचा आधार घेत पायऱ्या उतरत होता. सगळ्यांनी एकसारखं त्या आवाजाच्या दिशेने नजर फिरवली आणि जे दिसलं ते पाहून ते सर्वजण स्तब्ध झाले. जिन्यावरून एक मध्यमवयीन व्यक्ती हळूहळू खाली येत होते. त्यांचे हालचाली मंद आणि थोड्या अस्थिर वाटत होत्या. जणू काही प्रत्येक पायरी उतरतानाच तोल जाणार की काय अशी भीती वाटावी. त्यांचा चेहरा निस्तेज दिसत होता. गाल आत गेलेले होते आणि त्वचेवर सुरकुत्या उमटल्या होत्या. डोळ्याखाली मोठी काळी वर्तुळे होती, जणू अनेक दिवसांपासून नीट झोप न मिळाल्यासारखे होते. त्यांचे केस विस्कटलेले आणि विरळ झालेले होते. संपूर्ण व्यक्तिमत्वच थकल्यासारखे दिसत होते. ते हातातली काठी घट्ट धरून जिन्यावरून उतरू लागले. त्यांचे हात किंचित थरथरत होते. काठी जमिनीवर टेकली तरी ती कधी निघतील की काय अशी शंका वाटत होती. त्यांच्या अंगावर सैलसर आणि थोडे विस्कटलेले कपडे होते.
चालताना त्यांचा श्वास चढत होता. जणू काही छोट्या हालचालींसाठीही त्यांना मोठा प्रयत्न करावा लागत होता. कोण असतील हे? कदाचित अविनाशचे बाबा? नाही नाही, ते कसे असतील? ते तर बंद खोलीत असतात ना? अन्या स्वतःशीच विचार करत होती. तेवढ्यात तिच्या कानावर प्रीतीचे शब्द पडले व तिला गहीवरून आले. अहो. प्रीती तोंडावर हात ठेवून रडतच बोलली. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद व डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. तसेच स्थिती तिथल्या सगळ्यांचीच होती. पण अन्या मात्र गोंधळून एकदा जिन्याकडे तर एकदा सर्वांकडे बघत होती. डॅडी. शिखा 2 पावले पुढे झाली तर त्यांनी तिला हातानेच थांबवलं. पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी बघत राहा ही कथामालिका. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा.